जीवात्म्याचा पुनर्जन्म आणि कर्मानुसार विभिन्न योनींना प्राप्त करून सुख दुःख भोगण्याचे सिद्धांताला स्वीकारूनही अनेक विद्वान गरुड पुराणात वर्णिलेले पिंडदान तसेच मृतांसंबंधी अन्य कर्मकांडांचे अतिविस्तृत असणारे व्यक्ती तथा समाजासाठी उपयोगी मानित नाहीत. असे म्हटले आहे की उपेक्षित लोक जे विभिन्न रोगाचे कारण भूतप्रेताचा अभाव मानतात त्याचे फल स्वरूप ते आपला इलाज करण्यापेक्षा मंत्र तंत्र तोडगे याच्या मागे धावत असतात. परंतु शहाणी माणसेही ह्यांच्या जाळ्यात सापडतात. यामुळे त्यांचे धन व्यर्थ वाया जाते आणि ते शारीरिक कष्टही उपसत असतात. ह्याचे सर्व मूळ गरुड पुराणात पाहावयास मिळते. 10व्या अध्यायात प्रेतपीडेचे वर्णन करताना सांगितले आहे की परधन परस्त्री आणि आपल्याच लोकांना त्रास देणारे महापापी प्रत्ययोनीत नरकवासनानंतर शरीराशिवाय भूत तहानेने व्याकुळ होऊन सर्वत्र भटकत असतात. ते आपल्या घरी परत आल्यानंतर मूत्राशयात प्रवेश करून तेथे वास्तव करून आपल्याच लोकांना रोगराई उत्पन्न करून ताप वगैरे व्याधींनी जर्जर करून टाकतात. म्हणजे जे लोक परस्त्री परधन ह्याची अभिलाषा करतात ते लोक आपल्या पापाचे कर्म तर भोगता नरकात जाऊन, पण परत येऊन ते असे घाणीत लोळता. म्हणजे ज्या घरात तो राहत होता त्याच घरात येतात, घाणीत लोळता आणि त्याच्यापासून आपल्याच कुटुंबातल्या लोकांना रोग उत्पन्न करतात. ते जिवंत असताना आपल्या कुळातील ज्या लोकांवर प्रेम करत असतात, परंतु प्रेत झाल्यावर त्याच लोकांना त्रास देत असतात. ज्या लोकांवर आपण जास्त प्रेम करतात असे लोक त्याच लोकांना ते त्रास देतात. ज्याला प्रेत योनीपासून त्रास होत असतो ते लोक नित्य कर्म मंत्र जप होम सर्व सोडून देतात. तीर्थक्षेत्री जाऊन देखील त्यात काहीच फरक पडत नाही. प्रेत योनीच्या प्रभावाने मनुष्याचा असा नाश होतो की सुस्थितीत असणारे देखील त्यांचा सुद्धा नाश होऊन जातो. जेवढा तो माणूस सद्व्यवहारिक असतो तो सुद्धा पतन पावत असतो. त्याचे दुसऱ्याबरोबर भांडण तंटे निर्माण होतात. कित्येक वेळा सरळ मार्गी असणारा त्याला देखील त्रास उत्पन्न होतो. प्रेत योनीच्या प्रभावामुळे मनुष्य हिणकस कृत्य करावयास सुरुवात करतो. त्याचा संपर्क मग त्याच्यासारखेच हीन कर्म करणारे असतात त्यांच्याशी होतो. प्रेताच्या प्रभावामुळे अशी पुष्कळशी व्यसने माणसास लागतात. त्यामुळे आपली स्थावर असलेली जंगम संपत्ती देखील नष्ट होऊन जाते. चोर अग्नी राजाद्वारे हानी होते. कुठल्या तरी मोठा रोग उत्पन्न होतो. शरीरात विकार, स्त्रीपासून त्रास होणे ह्या गोष्टी प्रेत योनीपासून कारणीभूत होतात. म्हणजे आपण आपल्या घरात काही त्रास व्हायला लागला, जो करता माणूस आहे त्याला जास्त त्रास होतो. मग याच्यावर उपाय आपण काय करतो? नारायण नागबली. नारायण नागबली म्हणजे पितृ शांत करणे. पितृदोष त्यानं नष्ट होतात. स्त्रियांचे गर्भपतन होणे किंवा स्त्रीस गर्भही राहत नाही हा सर्व उपद्रव प्रेत योनीच्या प्रभावानेच होत असतो. जे माणसाला आपल्याला कष्ट पडतात ते फक्त आपल्या पूर्वजांच्या पापामुळे आपल्याला भोगावं लागतात. ज्याच्याकडे प्रेत योनीपासून त्रास असतो त्यांच्या घरी रात्रंदिवस भांडण तंटा उत्पन्न होतो.
किंवा स्वतःचा पुत्रच शत्रू समान बोलत असतो. ज्या घरी दाताचे कडणे असते, दात खाणे, भोजन प्रसंगी रागाचे आवेश असणे, म्हणजे भोजन करत असताना रागात भोजन जेवण करणं, किंवा बाईनं माणसाला रागात वाढून देणं, माणसानं रागात खाणं, सदोदित दुसऱ्याबरोबर कलह करण्याची बुद्धी असणे, म्हणजे दुसऱ्यासोबत भांडण करण्याची इच्छा उत्पन्न होणे, ह्याचे मूळ कारण म्हणजेच प्रेत योनीच्या प्रभावानेच त्याचे दुष्ट परिणाम जीवित असणाऱ्या नातेवाईकांना भोगावे लागतात. प्रेत योनी म्हणजे काय? आपल्या पापाचा जे पाप असतात ते भोगून आल्यानंतर बिना शरीराचं पृथ्वीवर येतो, आपल्याच घरात येतो आणि आपल्याच लोकांना त्रास देतो, त्याला प्रेत योनी म्हणतात. म्हणजे त्याला शरीर नसतं. ज्यांच्यावर ह्याचा परिणाम होतो ते लोक आपल्या माता पित्यांच्या वचनांचे पालन करत नाहीत, आपल्या पत्नीवर ही प्रेम करत नाही, उलट परस्त्रीवर वाईट नजरेने पाहत असतो. दुष्टपणे मृत्यू आल्यासही प्रेत योनीत जाणे भाग पडते. आणि मृत शरीराचा दाह संस्कार न झाल्यामुळे सुद्धा प्रेत योनीत राहावे लागते. ज्याचा बाजेवर म्हणजे खाटेवर मृत्यू आला तर त्याचे प्रेत सुनिश्चित आहे असे समजावे. या अध्यायात प्रेत पिढेचे जे लक्षण सांगितले आहे किंवा विचारपूर्वक पाहिले तर मनुष्याची दुष्ट बुद्धी ही आणि विकृत अवस्थेचे परिणाम असू शकेल. माता पित्यांचे न ऐकणे, वाईट संगतीचा परिणाम आणि परस्त्रीबरोबर सहगमन हे व्यभिचारी मनोवृत्तीच्या स्वभावाचा परिणाम आहे. शास्त्रात सांगितले आहे की ईश्वराने मनुष्यास विवेक बुद्धी देऊन कर्म करण्यास स्वतंत्र ठेवले आहे. ह्या सिद्धांतानुसार ज्ञानीजन मनुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचे कारण त्याच्या कर्तव्य कर्मावर आधारित असतात. यासाठीच जेव्हा आम्ही गरुड पुराणाच्या प्रेतासंबंधी विविध विषयांवर गंभीरतेने विचारपूर्वक आम्ही ह्या निकषावर आलो आहोत की ह्याचे कारण अनार्थ जातीमध्येच प्रचलित अवैदिक प्रथेनुसार परंपरागत चालत आलेला आहे. वैदिक अध्यात्मवादानुसार आत्म्याची अमरता आणि मृत्यूनंतर त्याचे अन्य शरीरात जाणे तर निश्चितच आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. मनुष्य असे जुने वस्त्रे काढून दुसरे नवे वस्त्र परिधान करीत असतो, तसेच जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नव्या शरीरात प्रवेश करत असतो.